जालना में ब्राह्मण समुदाय ने अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार के खिलाफ एक बार फिर 29 अगस्त को आंदोलन करने का ऐलान किया है। समुदाय के नेता दीपक रणनवरे समेत समाज के प्रमुख नेताओं ने पत्रकार परिषद आयोजित कर सरकार पर मांगों को गंभीरता से नहीं लेने का आरोप लगाया। उनका कहना है कि सरकार के परशुराम आर्थिक विकास महामंडल की स्थापना तो की, लेकिन पर्याप्त निधि उपलब्ध नहीं कराई गई, जिसके चलते महामंडल का समाज को अपेक्षित लाभ नहीं मिल पा रहा है। ग्रामीण क्षेत्रों में रोजगार और सरकारी नौकरियों के अवसरों की कमी का मुद्दा भी समाज की ओर से उठाया गया है। रणनवरे के मुताबिक कुछ महीने पहले इन्हीं मांगों को लेकर जालना में भूख हड़ताल की गई थी, लेकिन सरकार के आश्वासन के बाद आंदोलन वापस लिया गया। अब तक मांगे पूरी नहीं होने का आरोप लगाते हुए उन्होंने 29 अगस्त को जालना के गांधी चमन में दोबारा भूख हड़ताल करने की घोषणा की है। साथ ही सरकार को चेतावनी दी है कि मांगों पर उचित निर्णय होने तक आंदोलन वापस नहीं लिया जाएगा। 29 ऑगस्टला शनिवारी गांधी चमन जुना जालना ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत त्याच ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या वतीनं आमचे जे काही ब्राह्मण समाजाचे नेते आहेत श्री दीपक रणनवरे हे स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। उपोषण यासाठी आहे की मागील अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यामध्ये काही शैक्षणिक प्रश्न आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत। या सर्व प्रश्नांना शासन पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रश्नांच्या मांडणी केली, परंतु शासनाकडून पाहिजे तशा प्रकारचा कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळत नाही। या अगोदरही 2 वेळा त्यांनी उपोषण केलं। दोन्ही वेळा शासनाने जेव्हा चर्चेसाठी बोलवलं त्यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली, परंतु अध्यक्षाची निवड जर सोडलं तर परशुराम आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक तरतूदच उपलब्ध नाही। त्यामुळे जे गरजू आहेत, ब्राह्मण समाजातील जे गरजू आहेत त्यांना कुणालाही आजपर्यंत कर्ज मिळालेलं नाही। मग त्या याचा आर्थिक महामंडळाचा फायदा समाजाला झाला नाही। आज ब्राह्मण समाजातली जे मुलं आहेत, मग ते मेडिकल कॉलेजमध्ये असतील, इंजिनिअरिंग कॉलेजला असतील, IT सेक्टरला असतील किंवा अजून कुठल्याही फील्डमध्ये असतील, अशा मुलांना शिक्षणासाठी, कारण रिझर्वेशन नसल्यामुळं ओपन कॅटेगरीमधून शिक्षण घेताना जी काही फी भरावी लागती, ही फी भरायसाठी समाजाजवळ पाहिजे तसं आर्थिक पाठबळ नाही। परिस्थिती खूप नाजूक आहे। मुलांचे लग्न होत नाहीत। शिक्षणामुळं मोठे प्रमाणामध्ये संधी जी आहे ती शिक्षणाची संधी जरी तुमच्याकडे चालून येत असली तरी तुम्हाला जर पैसा नसेल तर उच्च शिक्षण घेणं सोपं राहिलेलं नाही। मुलींच्या समस्या आहेत। मग जर शिक्षण शासनानं सगळ्यांसाठीच मोफत केलं, EWS ची मर्यादा जी आहे ती 8 लाखापर्यंत आहे, परंतु या मर्यादेपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये गरजू लोक आहेत, म्हणून ही मर्यादा वाढली पाहिजे। ब्राह्मण समाजातील मुलांना मुलींना सगळ्या प्रकारचं शिक्षण मोफत मिळालं पाहिजे। जिल्हा स्तरावर प्रत्येक ठिकाणी एक वसतिगृह असलं पाहिजे। सामाजिक समस्यांमध्ये आहेत अनेक प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारे चिखलफेक केली जाते, शिव्या दिल्या जातात ब्राह्मण समाजाला, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि त्यासाठी सामाजिक भावनेतून, सद्भावनेतून, संवेदनशील मार्गातून हे सगळे प्रश्न सुटण्यासाठी, शासनाला जाणीव करून देण्यासाठी, इशारा देण्यासाठी या ठिकाणी पुन्हा 29 ऑगस्टला उपोषण होत आहे। या उपोषणासाठी आमची सर्व संयोजन समिती श्री दीपक रणनवरे यांच्या पाठीशी आहोत। समस्त महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहिलेला दिसल। मोठ्या प्रमाणावर समाजाची एकजूट या माध्यमातून होईल। ज्याप्रमाणे आमच्या नाईक साहेबांनी आता सांगितलं की ब्राह्मण समाजाचं पहिलं अधिवेशन ते जालना नगरीमध्ये आम्ही घेऊन दाखवलं 2005 ला। त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एका मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। शासनाला जाग करण्यासाठी शासनाने दिलेले काही जे आम्हाला आश्वासन होते ते शासन विसरलं, कुठल्याही प्रकारची त्यांना आठवण राहिलेली नाही। ती आठवण पुन्हा करून देण्यासाठी या ठिकाणी 29 ऑगस्ट पासून उपोषण होणार आहे। आणि याची दखल मीडियाने ज्याप्रमाणे घेतली त्याप्रमाणे समाजाने सगळ्यांनी घ्यावी आणि त्यांना भरघोस पाठिंबा द्यावा, मदत करावी। काल 29 तारखेला उपोषणाची घोषणा दिली, काय मागणी असणार? 29 ऑगस्ट रोजी या ठिकाणाहून गांधी चमन येथून 3रं उपोषण मी करणार आहे। या उपोषणामागील शिक्षण, उद्योजकता आणि समाजातले अंतर्गत आणि बाह्य सगळे प्रश्न आहेत। आपण म्हणल्याप्रमाणे 2 उपोषण झाले, आता हे 3रं उपोषण समस्या सोडवण्यासाठीच आहे। माझं जे होईल ते होईल। मी शासनाला आपल्या माध्यमातून सांगू शकतो की तुम्ही दरवेळेस आम्हाला बोलवतात, आमची बैठक घेतात आणि त्या ठिकाणी सांगतात हे मंजूर झालं, ते मंजूर झालं,
पण नंतर आल्याच्या नंतर परत आम्हाला तेच एकदोन करावं लागते. जोपर्यंत शासन इथं येऊन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून मी उठणार नाही. पारंबी तुटो नाही तर शेंडी सुटो, पण यापुढं हे उपोषण सुटणार नाही. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुद्धा सुटत नाही. आर्थिक महामंडळ, परशुराम आर्थिक महामंडळाची आर्थिक तरतूद पूर्ण केली पाहिजे. पूर्ण ज्या गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत, म्हणून यासाठी उपोषण आहे. यापूर्वी मंडळ स्थापन झालं परंतु पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे आता यावेळेस नुसता अध्यक्ष निवडून उपयोग नाही. आर्थिक महामंडळाला भक्कम आर्थिक मदत मिळाली पाहिजे, जेणेकरून सर्व समाजातील लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल. शिक्षणासाठी, उद्योगासाठी, अजून अन्य कारणासाठी ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आर्थिक महामंडळ स्थापन झालेलं आहे आणि त्याचा उद्देश सफल होईपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे.